नमस्कार मित्रांनो, एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पेरणी यंत्र कसं जोडतात आणि पेरणी यंत्र बऱ्याच शेतकरी मित्रांना माहीत नाही की पेरणी यंत्र जोडण्याची पद्धत, आणि शेतकरी बऱ्याच वेळा पेरणी यंत्र गेल्यानंतर हे कसं जोडायचं, ते कसं जोडायचं बरंच विचारतात. त्यांच्यासाठी हा खास करून व्हिडिओ आहे. हे अपोलो ट्रॅक्टर 15 HP ट्रॅक्टर आहे. खास करून हे 15 HP ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र आहे. आणि सुरुवातीला कसं जोडायचं हे माहिती घेऊया चला. तर मित्रांनो, पेरणी यंत्र सुट्टं येतं. सुट्टं आल्यानंतर त्याच्यामध्ये ही एक दांडी सुट्टी येणार आणि हा जो चेन फिरवणारा ड्राईव्ह आहे तो पण सुट्टा येणार. शिवाय चेन तुम्हाला सुट्टी येते. ह्या स्प्रिंग आहेत त्या पण सुट्ट्या येतील. ही पाईप सुट्टी येईल. अगदी जोडायचं खूप सोपं आहे. परंतु गडबडून न जाता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सगळं लक्षात येईल तुमच्या. हे सारा सोडणी यंत्र पण त्याला येतं. ह्या साऱ्या सोडणी यंत्राची मधली पट्टी इथं पट्टी फिक्स होते. पहिली गोष्ट, तुम्हाला हे सारा यंत्र अगोदर असं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं जॉईंट होईल. ह्या नटामध्ये ते जॉईंट होईल. आणि ही जी टापलीन आहे, हे टापलीन तुम्हाला ह्या नटामध्ये बसवून घ्यायचे. टापलीन अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कमी जास्त लावू शकता. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक होल आहेत, प्रत्येक 5 फण आहेत. आणि तुम्हाला जर वाढवायचं असेल तर पेरणी यंत्र वाढवण्यासाठी पण हे दिलेलं आहे. तुम्ही ह्याला वाढवू पण शकता. हे 2 नट काढावं लागतात. हे 2 नट काढून हे तुम्ही फिक्स करून हे ठेवू शकता, म्हणजे हे फिक्स लेवलला बसेल. तर हे कशासाठी दिलंय, तर समजा काय शेतकऱ्यांचा कसं असतं, पेरणी लांब अंतरावर असते. मग लांब अंतरावर पेरणी करायची असेल तर त्यांच्यासाठी हे फणाची ऍडजस्ट इकडं ह्या बाजूला वाढवता येते आणि पलीकडल्या बाजूला पण वाढवता येते. अदर वेळेस तुम्ही हे काढून पण ठेवू शकता. आता ह्याचे जे पाईप आहेत, पाईप अखंड पाईप येते. पहिल्यांदा पाईप खाऊन घ्यायची आणि नंतर या मापानं कटिंग करून अशी प्रत्येक पाईप कटिंग करून घ्यायची. सर्व पाईपा फिक्स होतील. आता ही जी पाठीमागची पट्टी आहे, ही पट्टी आपल्याला मुजवण्यासाठी, पेरल्याला जे आहे ते प्लेन करण्यासाठी पट्टी येते. म्हणजे पाईप आहे हे. ही पाईप पेरल्याला मुजवण्यासाठी ही पाईप आहे. आणि स्प्रिंग आहे, त्याला ती टेन्शन देते आणि हे मुजवून टाकते. तर ह्याच्यानंतर हे पट्ट्या अशा जोडायच्या. हे 2 नट फिक्स करायचे. बघू शकता फोटोत, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगोदर व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळं जोडायला सोयीस्कर दिसेल, सगळं सोपं वाटेल. त्यानंतर हे काही गोष्टी फिक्स येतात. जर हे सुट्टे आले तर फक्त 4 नटावर हे पेरणी यंत्र फिक्स होतं. हे 2 नट आणि पलीकडल्या 2 नटाला ही फ्रेम फिक्स होते, फिक्स करता येते. आणि हे जे फण आहेत, हे फण तुम्ही प्रत्येक फण वेगवेगळा करून काढून तुम्ही बसवू शकता. तुम्हाला ज्या ऍडजस्ट नुसार घ्यायचा आहे त्या ऍडजस्ट नुसार तो फण घेऊ शकता. आता याच्यानंतर ही जी चेन आहे, ती चेन, या चेनचं 2 काम आहेत. ह्या लहान मध्ये जर तुम्ही चेन लावली तर तुमचं जे स्पीड आहे पेरणी यंत्राचं, बी पडण्याचं स्पीड वाढेल. आणि तुम्ही जर हा घेर मोठा लावला तर स्पीड कमी होईल. अशा 2 स्पीड आहेत. याच्यामध्ये तुमच्या पेरणीचं लांबी किती करायची आहे ते पण तुम्ही ह्याच्यावर ठरवू शकता. त्यासाठी हे 2 घेर दिलेत, लहान मोठे. शिवाय इथं पण लहान मोठं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पाठीमागचं जे आहे ते खतासाठी आणि पुढचं जे आहे ते बियासाठी. म्हणजे अगोदर बी पडेल आणि नंतर खत पडेल. हे 5 फण आहेत ते खतासाठी आणि पलीकडले 5 फण आहेत ते बियासाठी आहेत. आता पुढल्या बाजूला या. हे बघू शकता, ह्या चकत्या आपण चेंज करू शकतो. 1 2 3 4 5. तर ह्या चकत्या आपल्याला चेंज करायची काही गरज पडत नाही, हे फिक्स राहतील. आता तुम्ही खत आणि बी टाकल्यानंतर तुम्हाला हे मॅन्युअली ऍडजस्ट करून तुमचं बी किती ठेवता येतंय ह्याच्यावर ऍडजस्ट करता येते. या बाजूला दाखव. हे ऍडजस्ट आहे तुम्हाला वर खाली करण्याची. आता ह्याच्यामध्ये काही साहित्य येतं ते पण तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला सगळं समजेल पेरणी यंत्रामधलं. अदर कुठलंही जरी पेरणी यंत्र असेल तरी त्याच्यामधलं पण तुम्हाला समजेल. आता ह्याच्यामध्ये करायचंय काय, ही चकती आहे. ह्याच्यामध्ये बी घ्यायचं आपल्याला, बी ह्याच्यावरती सोडायचं आणि जे फिक्स बी बसेल, व्यवस्थित बी बसेल तेवढं बी ह्याच्यातून पडणार आहे. तर तुम्ही इथं ही चकत्या लावू शकता. ह्या लावायच्या कशा, तर हे नट आहे, हा नट काढलं की पाईप बाजूला निघते आणि पाईप बाजूला निघाल्यानंतर ह्या चकत्या तुम्ही आतमध्ये सगळ्या टाकू शकता. हे प्रत्येक चकती अशी आतमध्ये बसू शकते. तर हे पहिलं सेटिंग आहे त्याचं. आता तुम्हाला एखादी चकती तुम्हाला बंद करायची असेल, एखादा नळ असेल किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस जर बंदच ठेवायचं असेल एखादं पेरायचं, तर ते तुम्ही अशा प्रकारे बंद करू शकता. हे झाकण टाकलं की पुढं बी जाणार नाही आणि तिथं पेरलं जाणार नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्ही अशी पण सेटिंग लावू शकता. खतामध्ये पण तुम्हाला ती सेटिंग लावायची सिस्टम दिलेली आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोयाबीन असेल, मका असेल, हरभरा असेल, गहू असेल, ह्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे कापूस असेल, गहू असेल, हळकुंड असेल, बटाटो असेल, मका असेल, अगदी एरंडी असेल, अशा बऱ्याच प्रकारच्या बिया याच्यामध्ये जे नावं आहेत आणि नावं नाहीत त्या पण बिया तुम्ही ह्यानं पेरू शकता आणि ॲडजस्ट करू शकता. याच्यामध्ये ही जी पेटी आहे ती स्टीलची पेटी आहे. स्टीलची पेटी आहे. तुम्ही उन्हामध्ये किती जरी वेळ ह्याला ठेवलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. चांगले हेवी क्वालिटीचं हे पेरणी यंत्र आहे आणि बऱ्याच शेतकरी मित्रांना हे जोडणं माहिती नसतं. आता पेरणी यंत्र जोडायचं अजून दुसरी सिस्टम, सारा यंत्र जोडण्यासाठी तुम्हाला हा जो नट आहे तो अगोदर ही पार्ट लूज येतो, सुट्टा येतो. तो हा पार्ट असा बसवून घ्यायचा. ह्या ठिकाणी पाईप आहे, ह्या पाईपमध्ये हा नट घालून वरती फिक्स करायचंय. आणि ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडायचं बी बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही. तर हे ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडण्यासाठी ह्या टापलीन 2 आहेत, दोन्हीकडल्या 2 ॲडजस्ट करायचे. तुम्हाला जशा लागतात त्या पद्धतीने लेवल लावून घ्यायचे आणि हे कारली म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये. हे व्यवस्थित परत फिक्स करून घ्यायचे आणि ह्यात इथं 2 पिना टाकून घ्यायच्यात. तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी पिना नाही टाकल्या. तर ही पिना 2 टाकून इथं घ्यायचे आणि ही टापलीन वरची असं जोडून घ्यायचंय. तर हे उचलल्यानंतर ऑटोमॅटिक पेरणी यंत्र उचललं जातं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा, ज्वारी, हरभरा, गहू, मेथी, मेथी घास, बरेच पिकं अशी पेरणी करू शकता. अगदी तुम्ही कांद्यापासून ते साधारणतः सोयाबीनपर्यंत, मक्यापर्यंत, हरभऱ्यापर्यंत सगळी बियाणं पेरू शकता. तर हे अपोलोला चालणारं हे पेरणी यंत्र आहे. जर आपल्याला आवश्यक पाहिजे असल्यास आपल्या पंढरपूरमध्ये नवक्रांती ॲग्रोमध्ये आपल्याला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.